नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पंढरपूर एज्युकेशन पंढरपूर सोसायटी संचली दहकवटेकर प्रशाला मध्ये इयत्ता 10वी विषय भूगोल, विषय शिक्षक हार्दिक कुलकर्णी सर। गेल्या तासाला आपण बघतोय की सुरुवातीला प्रश्नपत्रिकेचा आराखड्याबद्दल माहिती सांगितली। त्याच्यानंतर आपण बघतोय की प्रश्नपत्रिकेची सर्वसाधारणतः पुस्तकावरून प्रत्येक प्रकरणाला असणारी गुणदान पद्धती सांगितली। त्याच्यानंतर आपण बघतोय की प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण बघितलं। या स्वरूपामध्ये आपण बघतोय की प्रकरण पहिलं त्याला असणारे गुण, क्षेत्रफळ ते आपण त्यावेळेला त्या तासामध्ये मी तुम्हाला सांगितलं। आज आपण बघणार आहे की दुसरं प्रकरण स्थान आणि विस्तार। या प्रकरणाला गुण आहेत 4 गुणासाठी हे प्रकरण आहे 10वीला, विकल्पासह 6 गुण। आपण बघतोय की या प्रकरणाच्या नावामध्येच आपल्याला बरंचसं काय सांगून जातं। स्थान व विस्तार। स्थान म्हणजे जगाच्या नकाशावरती नेमका तो देश कोणत्या ठिकाणी हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि हे पाहत असताना आपल्याला इयत्ता 10वीला आपण बघतोय की 2 देशांची तुलना आपल्याला केली गेली दिसून येते। या 2 देशांच्या तुलनेमध्ये भारत व ब्राझील या 2 देशांमध्ये आपण बघतोय की भारताचं जर स्थान आपण बघितलं तर नैसर्गिकरित्या आपल्याला सुरक्षित असलेलं दिसून येते। कारण भारताच्या पश्चिमेकडे असणारा अरबी समुद्र असेल, पूर्वेकडे असणारा बंगालचा उपसागर असेल, दक्षिणेकडे असणारा हिंदी महासागर असेल आणि उत्तरेकडे असणारा हिमालय पर्वत, चारही बाजूनी आपल्याला भारत हा देश नैसर्गिकरित्या सुरक्षित असलेला दिसतोय। त्याचबरोबर आपण बघतोय की नैसर्गिकरित्या जरी असलं तरी आपण आजूबाजूला आपल्या शेजारी देशांचा जर विचार केला, कारण भारताचा विस्तार आपण बघत असताना पूर्व आणि उत्तर गोलार्धामध्ये भारताचा विस्तार आपल्याला असलेला दिसतोय। जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 6-7 खंड आहेत। या 7 खंडातील आशिया खंडामध्ये असणारा जो भारत देश आहे तो आपल्याला आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये भारत देश असलेला दिसतो। लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आपण जर बघतोय की आशिया खंडात चीन हा जो देश आहे तो सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे। भारताची लोकसंख्या जगात दुसऱ्या क्रमांकावरती असलेली आपल्याला दिसते। आता या 2 देशांची आपण तुलना करत असताना सुरुवातीला आपण बघणार आहे की भारत देश। भारतामध्ये 29 घटक राज्य आहेत, 7 केंद्रशासित प्रदेश आहेत। या वेगवेगळ्या घटक राज्यामध्ये त्या ठिकाणची त्या राज्याची बोलीभाषा बोलण्याचं काम त्या राज्यामध्ये केलं जातं। भारत हा देश विविधतेने नटलेला देश आहे। संस्कृतीतून भारताला आपण बघतो की इतर देशांच्या तुलनेमध्ये अविकसित देश आहे, परंतु इतर देशांच्या तुलनेमध्ये एक संस्कृती असणारा अशा प्रकारचा देश आहे। आणि हे सगळं बघत असताना आपण बघतोय की भारताचा अक्षरवृत्ती विस्तार सर्वसाधारणतः बघत असताना आपल्याला या अक्षरवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तारामध्ये सुद्धा विविधता असलेली दिसते। भारतामध्ये आपण बघतोय की अक्षरवृत्ती विस्तारामध्ये आपण बघतोय की भारताचा अक्षरवृत्ती विस्तार 8.4 ते 37.6। याचबरोबर आपण बघतोय की पश्चिमेकडे लक्षद्वीप बेट आहे, पूर्वेकडे असणारे अंदमान निकोबार बेट, भारताचा आपण बघतोय की शेवटचं टोक इंदिरा पॉइंट हे अति दक्षिणेकडे असलेलं दिसते। आणि रेखावृत्ती विस्तार त्यानंतर आपण बघत असताना रेखावृत्ती विस्तार जो आहे तो 68° पूर्व ते 68° ते 7° पूर्व या दरम्यान आपल्याला दिसतो।
अक्षरवृत्त आणि रेखावृत्ती विस्तार आपण बघत असताना भारताचा मध्यातून आपल्याला कर्कवृत्त गेलेलं दिसून येते. कर्कवृत्त गेल्यामुळं उत्तर भारत आणि दक्षिण भारत अशा प्रकारची भारताचे दोन भाग झालेले आपल्याला दिसतात. आणि या भागामधून आपल्याला भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये असणारी नैसर्गिक साधन संपत्ती असेल, लोकसंख्या असेल, लोकांचं राहणीमान असेल, या ज्या सगळ्या गोष्टी त्या आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे असलेल्या दिसतात. आणि हे सगळं बघत असताना आपल्याला भारत हा विविधतेने नटलेला एक देश म्हणून सांगता येईल. आपण बघतोय की या प्रकरणामध्ये किंवा भारतातील लोकांचा आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रकारची प्राकृतिक रचना बघत असताना वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया, घटक, संकल्पना याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतंय की वेगवेगळ्या प्रकारे दोन देशांची तुलना करत असताना, मूल्यमापन करत असताना किंवा या दोन देशांच्या बाबतीमध्ये आपण आलेख काढत असताना, भौगोलिक संकल्पनांचा विचार करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला वेगळेपणा असलेला दिसतो. जागतिक बाजारपेठेमध्ये कशा प्रकारे भारतामध्ये कच्च्या मालापासून पक्का माल तयार केलेली उत्पादनं कशा प्रकारे पाठवली जातात याचाही विचार करणं गरजेचं आपल्याला असतं दिसतं. थोडक्यामध्ये आपण बघतोय की अक्षरवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार बघत असताना 29 घटक राज्य वेगवेगळ्या प्रकारची जरी असली तरी भारतामध्ये एकसंघ अशा प्रकारची एकसंगता किंवा एक सारखेपणा आपल्याला असलेला दिसतो. आता आपण या प्रकरणामध्ये बघत असताना सर्वसाधारणतः हे झालं भारताच्या बाबतीमध्ये. आता आपल्याला बघायचं आहे की ब्राझीलचा अक्षरवृत्ती विस्तार 5° ते 15° उत्तर अक्षरवृत्त आहे, ते 33°45 दक्षिण अक्षरवृत्तापर्यंत. ब्राझीलचा बराचसा भाग आपण बघतो की उत्तर ब्राझीलच्या भागामध्ये आपल्याला अमेझॉन सारखी एखादी नदी असलेली दिसते. जसं आपण बघितलं की भारत देशाच्या मध्यातून कर्कवृत्त जातं, तसं ब्राझीलच्या मध्यातून आपल्याला विषुववृत्त गेलेलं दिसून येते आणि दक्षिण भागातून मकरवृत्त गेलेलं दिसते. तर या सगळ्या आपण गोष्टी बघत असताना प्रामुख्यानं या देशांची ध्वजांची रचना सुद्धा आपल्याला वेगवेगळी असलेली दिसते. भारताचा जो तिरंगा ध्वज आहे, वरच्या बाजूला मध्यंतरी बाजूला पांढरा रंग आहे, खालच्या बाजूला हिरवा रंग आहे आणि वरच्या बाजूला नारंगी अशा प्रकारचा रंग आपल्याला असलेला दिसतोय. आणि अशोक चक्राचं दरम्यान जे अशोक चक्र आहे ते या ध्वजावरती असलेलं दिसते. त्याचबरोबर ब्राझीलचा आपण जर ध्वज बघितला तर बाजूला पिवळा आहे, एक चेंडूसारखा गोल आहे आणि त्याच्यावरती त्या देशाच्या ध्वजाची प्रतिकृती आपल्याला असलेली दिसते. मग हे सगळं बघत असताना दोन देशाची आपण तुलना बघत असताना स्थान आणि विस्तार दोन्ही देशांचं स्थान आपण बघत असताना किंवा तिथं असणारी लोकसंख्या बघत असताना लोकसंख्येच्या बाबतीमध्ये भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक आहे, ब्राझीलचा 5वा क्रमांक आहे. परंतु दोन्ही देशांची आपण जर सर्वसाधारणतः पार्श्वभूमी बघितली तर असं आपल्या लक्षात येते की दोन्ही देशांमध्ये परकीयांच्या ताब्यामध्ये दोन्ही देश आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये असलेले दिसतात. भारत हा ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता. ब्राझील हा देश आपण बघतो की पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता. म्हणजेच आपल्याला सांगता येईल की जवळजवळ भारताचं स्थान विस्तार आपण बघत असताना, ब्राझीलचा स्थान विस्तार बघत असताना आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की दोन्ही देश पारतंत्र्यातून स्वतंत्र झाले. आणि हे बघत असताना आपण बघतोय की भारतावरती ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केलं. ज्या वेळेला देश ब्रिटिश याच्या अगोदर आपण बघतोय की भारत देश हा सर्व बाबतीमध्ये, अन्नधान्याच्या बाबतीमध्ये असेल, आर्थिक सुबत्तेच्या बाबतीमध्ये असेल, विकसित आपल्याला किंवा स्वयंपूर्ण असलेला दिसून येतो. भारतामध्ये असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचं
मग कच्चा माल कापूस असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची शेतीतून तयार होणारा जो माल आहे तो माल इंग्रज सरकार काय करायचं, भारतातील जो सगळा चांगला माल आपल्याला इंग्लंडमध्ये नेऊन त्याच्यावरती प्रक्रिया करून तो जादा दराने किंवा जादा पैशानं आपल्याला पुन्हा भारताच्या किंवा इतर देशांच्या बाजारपेठेमध्ये आणून तुम्हाला जास्त दराने विकला जायचं. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण बघत असताना एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते की भारत 150 वर्षे पारतंत्र्यामध्ये होता आणि इंग्रज सुरुवातीला आपण बघतोय की भारतामध्ये व्यापारी म्हणून आले समुद्रमार्गाने आणि राज्यकर्ते म्हणून. भारताला जवळजवळ आपण बघतोय की 7517 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला. तिन्ही बाजूनी सागरी प्रदेश लाभला. महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला. उत्तुंग असा हिमालय पर्वत लाभलेला आहे. आणि म्हणून आपण बघतोय की विविधतेतून एकता असणारा हा देश आपल्याला असलेला दिसतोय. भारत देशाच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल की तो पारतंत्र्याचं स्वातंत्र्य झाला. ब्रिटिशांनी या देशामध्ये लोकांवरती वेगवेगळ्या प्रकारचे कायदे, जुलूम, अन्याय, अत्याचार आपल्याला केला गेलेला दिसून येतो. जालियनवाला बाग हत्याकांड असेल किंवा वेगवेगळ्या नेत्यांना तुरुंगवास असेल, या सगळ्या गोष्टी या आपल्याला इंग्रजांनी कशा प्रकारे आक्रमण केलं याची साक्ष देत असते दिसतात. म्हणजे चांगल्या प्रकारची सुबत्ता भारतामध्ये असो सुद्धा, एक विविधतेने नटलेला देश असो सुद्धा, इंग्रजांनी या देशातून जे जे काही सुबत्ता असणार आहे की पूर्वीची लोक आज आपण बघतोय की ज्यांचं वय 90, 95 ते 100 वर्षाचे, ज्यांना दीर्घायुष्य लाभलेले आहे, अशी लोक आजही सांगतील की पूर्वी भारतामध्ये सोन्याचा धोर निघत होता. म्हणजे खरोखर सोन्याचा धोर म्हणजे आर्थिक सुबत्ता फार मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रज याच्या अगोदर आपल्याला भारतामध्ये असलेले दिसते. म्हणजे एकंदरीत आपण बघताना दोन्ही देशांची तुलना करत असताना, भारत आणि ब्राझीलची तुलना करत असताना, ब्राझील देश आपण बघतोय की पारतंत्र्यामध्ये होता, पोर्तुगीजांच्या ताब्यात जवळजवळ 300 वर्ष होता. त्याही देशाला आपण बघतोय की वेगवेगळ्या वित्तीय समस्यांना किंवा आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतं. भारताला आपण बघतोय की भारत चीन युद्ध असेल, भारत पाकिस्तान युद्ध असेल, अशी वेगवेगळ्या लढाया आपल्याला या युद्धांच्या माध्यमातून इतर देशांची करावी लागत असलेली दिसतात. आता भारताच्या आजूबाजूला असणारे जे देश आहेत, मग त्या आजूबाजूच्या देशामध्ये आपण बघतोय की भारताच्या वायव्येला असणारा अफगाणिस्तान असेल, पाकिस्तान असेल, भारताच्या उत्तरेला असणारा चीन देश असेल, त्याच्यानंतर नेपाळ असेल, दक्षिणेकडे असणारा श्रीलंका देश असेल, हे छोटे मोठे देश आपल्याला आजूबाजूला असलेले दिसतात. आणि त्यामुळे भारताची आजूबाजूला असणारे देश जे आहेत ते आशिया खंडामध्ये येणारे सगळे देश आहेत. आशिया खंडामध्ये सार्क नावाची एक संघटना स्थापन करण्यात आली आहे. भारत हा या सार्क संघटनेचा सदस्य आपल्याला असलेला किंवा प्रमुख देश त्या सार्क संघटनेमध्ये असलेला दिसतो. म्हणजे थोडक्यामध्ये आपण बघतोय की भारताचे आपण नुसती तोंड ओळख करून घेताना किंवा त्याचं स्थान बघत असताना आपल्याला अनेक गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी होत असलेला दिसतोय. आणि हा उल्लेख होत असताना त्याच्यामध्ये आपण बघतोय की दोन देशांची तुलना का केली आहे, कारण याचं एक कारण आहे की तुलना करत असताना आपण बघतोय की दोन्हीही देशामध्ये तुलना होत असताना किंवा तुलना करत असताना दोन्ही देशामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये पारतंत्र्यामध्ये होते, आर्थिक सुबत्ता होती, परंतु पुन्हा कमी झाली. या सगळ्या गोष्टी आपण बघत असताना किंवा त्याचा विचार करत असताना आपल्याला प्रकर्षाने असं जाणवतं की कोणता देश कशा प्रकारे काय आहे नेमकं याचा विचार आपल्याला या प्रकरणामध्ये अतिशय महत्त्वाचा असलेला दिसतो. स्थानावरून आपल्याला त्या प्रदेशातील लोकांचं जीवन कशा वेगळ्या प्रकारचं आहे आणि तिथं असणाऱ्या देशातील लोकांनी असणाऱ्या आजूबाजूला परिसराशी कशा प्रकारे जुळवून घेतलं, नैसर्गिक समस्येशी असेल, त्याच्यानंतर आर्थिक समस्येशी असेल, या सगळ्या गोष्टी आपण बघत असताना कशा प्रकारे आपण विचार केला गेलेला दिसून येतोय याचंही आपल्याला भारत आणि ब्राझील यांच्या स्थानामध्ये
निश्चित प्रकारे विचार करणं गरजेचं आहे. आणि हे करत असताना ब्राझील आणि भारत या दोन देशांमध्ये असणारी लोकसंख्या कशी वेगळ्या प्रकारची आहे. वेगवेगळ्या भाषा बोलणारे, भिन्न भाषा बोलणारे, भिन्न वेशभूषा असणारे, वेगवेगळ्या प्रकारची, कारण भारतामध्ये राष्ट्रभाषा हिंदी आहे. जगाची भाषा जर आपण बघितली तर ती इंग्रजी असलेली दिसून येते, परंतु त्या त्या राज्याची भाषा ही वेगळी असलेली दिसून येते. महाराष्ट्रातील लोकांची मराठी भाषा, कर्नाटकातील लोकांची कन्नड भाषा, पंजाब हरियाणातील लोकांची भाषा आपल्याला वेगळ्या प्रकारची असलेली दिसून येते. म्हणजे आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारची भाषा, वेगवेगळ्या प्रकारचे विचार करायला लावत असलेली आपल्याला दिसते. आणि या भाषेचा उपयोग हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे होत असलेला दिसतो. म्हणजे भाषेमध्ये भिन्नता आहे, पोशाखामध्ये भिन्नता आहे, परंतु विविधतेतून एकता या भावनेतून, या याच्यातून आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा विचार त्या ठिकाणी असलेला दिसतो किंवा वेगळा त्या ठिकाणी संकल्पना भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये असलेली दिसते. या वर्षी आपण आतापर्यंत शिकलेल्या विविध संकल्पनांची, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींची उजळणी करणार. त्याचबरोबर आता आपण बघितलं की भारताच्या बाबतीमध्ये बघितलं, आता ब्राझीलच्या बाबतीमध्ये आपण बघतोय की ब्राझील या देशामध्ये दक्षिण अमेरिका खंडामध्ये पश्चिम आणि उत्तर भागामध्ये असणारा ब्राझील हा देश आहे. ब्राझील हा देश सुद्धा आपण बघतोय की अविकसित अशा प्रकारचा देश आहे. आणि या दोन्ही देशांचा विचार करत असताना भारत देश अविकसित आहे, ब्राझील देश अविकसित आहे. भारतामध्ये आपण बघतोय की संसदीय शासन पद्धती, वेगवेगळ्या संसदेमध्ये किंवा देशातून वेगवेगळ्या खासदारातून निवडून पंतप्रधानांची निवड केली जाते. आपण बघतोय की तशा प्रकारे ब्राझीलमध्ये बघत असताना ब्राझीलमध्ये राष्ट्रपती नियंत्रित अशा प्रकारची शासन पद्धती आपल्याला असताना दिसून येते. प्रजासत्ताक शासन प्रणाली राष्ट्रपती नियंत्रित आहे. तिथं पंतप्रधानांच्या अखत्यारीमध्ये भारत देशामध्ये शासन प्रणाली असलेली दिसून येते. भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 साली मिळालं आणि ब्राझीलला स्वातंत्र्य जे मिळालं आहे ते 7 सप्टेंबर 1822 आपल्याला असं असलेलं सांगतं. म्हणजे दोन्ही देशांची तुलना बघत असताना भारताला जवळजवळ 150 वर्ष हे परकीयांच्या ताब्यामध्ये राहावं लागलं आणि ब्राझील या देशातील लोकांना 300 वर्षापेक्षा जास्त कालावधी हा आपल्याला पारतंत्र्यामध्ये राहावं लागत असलेलं दिसून येतं. लोकांनी तिथल्या वेगवेगळ्या प्रकारच्या परिसराशी, वेगवेगळ्या प्रकारच्या आपण बघतोय की भारत देश मसाल्याच्या पदार्थाच्या बाबतीमध्ये जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. किंबहुना भारताचा जगामध्ये मसाल्याच्या उत्पादनामध्ये पहिला क्रमांक आहे. त्याचबरोबर भारताचा जो खेळ आहे तो क्रिकेट खेळ आहे. क्रिकेट खेळाच्या बाबतीमध्ये आपण बघतोय की जगामध्ये बऱ्याच वेळेला वर्ल्ड कपच्या भारताने जिंकून आणलेला खेळून आणलेला. कुस्तीसारखा खेळ भारतामध्ये प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर खो खो सारखा खेळ प्रसिद्ध आहे. कबड्डीसारखा खेळ प्रसिद्ध आहे. फुटबॉल हे थोड्याफार प्रमाणामध्ये या देशामध्ये खेळ खेळले जातात. म्हणजे आपण म्हणतोय की जागतिक आपण खेळाच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर फार मोठ्या प्रमाणामध्ये जगामध्ये भारताचं स्थान हे सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं असलेलं आपल्याला दिसतं. विविधतेतून एकता आहे. तसं आपण बघतोय की ब्राझीलचं बघत असताना ब्राझीलमध्ये सांबा हा नृत्य प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे. जसं भारतामध्ये चहाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं तसं कॉफीचं उत्पादन हे ब्राझील देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं. ब्राझीलमध्ये फुटबॉल हा लोकप्रिय खेळ अतिशय महत्त्वाचा. म्हणजे सर्वसाधारणतः आपण बघतोय की भारत आणि ब्राझील या दोन देशांची तुलना करत असताना किंवा तुलना बघत असताना दोन्ही देशामध्ये आपल्याला साम्य अशा प्रकारे दिसते की भारत पारतंत्र्यामध्ये होता, ब्राझील पारतंत्र्यामध्ये होता. भारतामध्ये प्रजासत्ताक प्रकारची लोकशाही,
ब्राझीलमध्ये प्रजासत्ताक प्रकारची लोकशाही आहे. भारत विकसित देश आहे, ब्राझील विकसित देश आहे. पण जगाच्या आपण बघतोय की आर्थिक विकासामध्ये हे दोन्हीही देशांचं स्थान अतिशय आपल्याला महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं असलेलं दिसून येते. म्हणून आपण बघतो की या दोन्ही देशांचं स्थान आणि विस्तार जाताना थोडीशी प्रस्तावने वजा या प्रकरणामध्ये माहिती सांगण्याचा विद्यार्थ्यांना प्रयत्न केलेला. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.